ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात अखेर जामीन मंजूर झालाय। दरम्यान जामिनानंतर सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीतील अंगणात आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांना कडकडीत मिठी मारली। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। शिर्डी शहरातील काटवनातून राजू उर्फ शाक्या माळी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। याआधी किरण सदाफुले या आरोपीला अटक करण्यात आली होती। राज्यभरातील सर्वच कंत्राटदार उद्यापासून संपावर जाणार आहेत। सरकारकडे 89,000 कोटींची थकबाकी राहिल्यामुळे विकास कामं थांबवण्याचा पवित्रा कंत्राटदारांनी घेतलाय। जुलै 2024 पासून निधी मिळत नसल्याने कंत्राटदार संपावर जाणार आहेत। साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आलाय। दुहेरी हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल घेत साई संस्थानने हे पाऊल उचललंय। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर पुण्याचं तापमान फेब्रुवारी महिन्यात 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। अहिल्यानगरमधील अर्बन बँकेतील 291 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय। या प्रकरणी 2022 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली नाही। त्यामुळे पोलीस तपासावर संशय व्यक्त करत आरोपींना राजकीय आश्रय असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच तुळजाभवानीच्या मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे। पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भक्तांवरही निर्बंध लावण्याची मागणी महासंघाने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। कुंभारांची जिल्हा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली। तपासात कानाडोळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप हॅक झालंय। पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअप हॅक झाल्याची माहिती समोर आली असून ही बाब लक्षात येताच संबंधित ॲप तात्काळ हटवण्यात आलंय। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांचे देहूत भंडारा डोंगरावर होणारं कीर्तन अखेर रद्द करण्यात आलंय। 7 फेब्रुवारी रोजी हे कीर्तन होणार होतं, मात्र मराठा समाजाच्या विरोधानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेजिया खान यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। अल्पसंख्याक विभागाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। यावेळी 15 कलमी कार्यक्रमाचा आढावाही त्यांनी घेतला। खारघरमध्ये आयोजित केलेल्या इज्तेमा कार्यक्रमातील भडकाऊ भाषणांची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। हिंदू तरुणांना मारहाण केल्याचाही आरोप राणेंनी केलाय। तशा मागणीचं पत्र त्यांनी फडणवीसांना पाठवलंय। नंदुरबारमध्ये चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादातून एकाची हत्या झाली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना जेरबंद केलं असून इतरांचा शोध सध्या सुरू आहे। अटक केलेल्या एका आरोपीला दिव्यांग तर दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढत महाराजांना मानवंदना देण्यात आली। माता रमाई जयंतीनिमित्त कोपरगावात आंबेडकरी समाजाच्या वतीनं माता रमाई आणि बाबासाहेबांची प्रतिमा असणारे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते, मात्र अज्ञाताकडून हे फलक पाडण्यात आले। त्यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झाला। आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात रायगडमध्ये निषेध नोंदवण्यात आलाय। सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन करण्यात आलं। यावेळी अभिनेता सोलापूरकर विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मुंबईतील घाटकोपरमधील रेड लाईट विभागावर महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे। गेल्या 2 दिवसात 43 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौकातील वाईन शॉपजवळ 2 फेब्रुवारी रोजी मारहाणीचा प्रकार घडला। 2 परप्रांतीयांना तरुणांना स्थानिक गावगुंडांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही।
पुण्यातील पीएमपीएलच्या 90% बसेसच्या दरवाजांवर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली बझर सिस्टीम नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। पीएमपीएल प्रशासनानं या बातमीची दखल घेत सर्व बसेसमधील बझर सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत बझर सिस्टीम सुरू करण्याचं परिपत्रक पीएमपीएल प्रशासनानं काढलंय। कल्याणमधील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईत किडे आढळलेत। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। बदलापुरात ठिकठिकाणी विद्युत खांबांवर अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर लावलेत, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। हे अनधिकृत बॅनर्स काढून डिजिटल बॅनर सुरू करण्याच्या मागणीचं पत्र भाजप आमदार किसन कथोरे यांनी पालिकेला दिलंय। भिवंडीत गुन्हे शाखा घटक 2च्या पथकानं छापेमारी करत 25 किलो गांजा जप्त केलाय। 1,29,00,000 किमतींचा गांजा जप्त करत पोलिसांनी आरोपीला अटक केली। नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मॅप तयार करण्यात आलाय, तर 17 एकरपेक्षा जास्त जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शाळा आणि महाविद्यालयात परिसरात बुलेट स्टंट आणि कर्णकश आवाज करत त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिलाय। परत धिंगाणा घातल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसेनं दिलाय। नागपुरात बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय। शहरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढलेत, तर शासकीय आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। इगतपुरी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 2 तरुणींचे मृतदेह भाम धरणाजवळ आढळलेत। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ पसरली आहे। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगाव किल्ला पोलिसांनी सापळा रचून एका रिक्षातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पोडींच्या 215 बाटल्या जप्त केल्यात। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। आतापर्यंत महाराष्ट्रात 98 लाख सदस्य नोंदणी करण्यात आली आहे, पण 15 तारखेपर्यंत 1.5 कोटींचा टप्पा पार करायचा आहे अशी डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदार खासदारांना दिली आहे। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्री नेमले जाणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। लोकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संपर्क मंत्री नेमल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। बहुतांश राजकीय लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे आहेत अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला अशा प्रकारची अंधश्रद्धा भूषणावह नाही असं म्हणत श्याम मानव यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। राहुल गांधींनी आरोप केलेली 7,000 मतदारांची अशी कोणतीही इमारत शिर्डी विधानसभा मतदारसंघात नाहीये असा दावा प्रशासनानं केलाय। सविस्तर अहवाल पाठवत प्रशासनानं राहुल गांधींचा आरोप खोडून काढलाय। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वी राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय, तर महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही केंद्र सरकारनं दिलंय। भाजप नेते किरीट सोमय्यांनी 5व्यांदा मालेगावात दौरा केला। मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। या संदर्भात त्यांनी मालेगावातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। धनंजय मुंडेंच्या काळात 275 कोटींचा घोटाळा झालाय। धनंजय मुंडेंची घोटाळ्यासंबंधी चौकशी करा। काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। माझ्यावरील आरोप हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय। अंजली दमानिया यांनी 275 कोटींचा घोटाळा सांगितला, पण कृषी विभागातला घोटाळा यापेक्षाही मोठा आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला। पीक विमा घोटाळ्याचं परळी हे केंद्र असून हा घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचाही आरोप सुरेश धस यांनी केलाय।
नॅनो युरिओ नॅनो डीपीएसह 5 वस्तू खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। मुंडेंच्या काळात 90 रुपयांनी नॅनो युरियाची बाटली 220 रुपयाला खरेदी केली। कापूस साठवणुकीच्या बॅगा खरेदीत 42 कोटींचा गैरव्यवहार झाला असा आरोप दमानी यांनी केलाय। देशभरात नॅनोच्या किमती एकच, नॅनो खताच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला नाही। कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता, त्याचा रोगाचा तक्रारी आल्यानंतर कापसाच्या साठवणुकीच्या बॅगाची खरेदी झाली। खरेदीची किंमत दमानी यांना विचारूनच ठरवायची का, असा खोचक सवाल मुंडेंनी केलाय। नियमांना धरूनच निविदा प्रक्रिया झाली, आचारसंहितेआधी सगळे व्यवहार झाले असं स्पष्टीकरण मुंडेंनी दिलंय। तर डीबीटीबाबत सगळे अधिकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना असल्याचंही मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। अंजली दमानी यांनी आतापर्यंत केलेला आरोप सिद्ध झालेला नाही। दमानी यांना चर्चेत राहायची सवय आहे अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। नांदेडमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्यात। सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारने 6 फेब्रुवारीची मुदत दिली। दरम्यान खरेदीसाठी केवळ 2 दिवस शिल्लक असल्यामुळे 4 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्रावर मुक्कामी आहेत। अपुऱ्या यंत्रणेमुळे मोजमाप आणि खरेदीची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कापूस उत्पादन वाढ योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिनिंग उद्योगाला चालना मिळणार आहे। या योजनेमुळे कापसाच्या उत्पन्नात 25% वाढ अपेक्षित आहे। दरम्यान केवळ घोषणा नको, अंमलबजावणी हवी अशी मागणी जिनिंग उद्योजकांनी केली आहे। नांदेडमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय। 2 रुपये किलोने टोमॅटो विकला जात असल्याचं काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये। त्यामुळे हतबल झालेल्या कामठा येथील शेतकऱ्यांनी मोफत टोमॅटो घेऊन जाण्याचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये। तापमान सरासरीच्या तुलनेत 4 अंशांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्याचं कमाल तापमान हे 34 अंशांवर पोहोचलंय। सध्याची मोठी बातमी समोर येते। उमेश पाटलांचा पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे। विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार होते। मुख्य प्रवक्ते पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता। सुप्रिया सुळे, रोहित पवारांच्या विरोधामुळे त्यांनी प्रवेश केला नव्हता। दरम्यान मी कधीही अजितदादांना सोडलं नव्हतं, फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती असं स्पष्टीकरण उमेश पाटलांनी दिलंय। 2 कोटी रुपये खर्चून धुळ्यात 2 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी खोदण्यात आला। यानंतर उबाटा पक्ष आक्रमक झाला असून मनपाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 33,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांच्या सापळ्यात हे अधिकारी अडकलेत। धुळ्याच्या देवपूरसह दत्त मंदिर परिसरात हातगाडी लावून धंदा करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचं पालिका स्थलांतर करणार आहे। महापालिकेच्या जागेत हॉकर्स भाजीपाला विक्रेत्यांना जागेचं वाटप करण्यात आलंय। धुळे जिल्ह्यातील वरखेडी शिवारात विजेचे खांब तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। धुळे नरडाळा रेल्वे मार्गाच्या कामासाठी विद्युत खांब पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतपंपासाठी लागणारा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 150 शेतकऱ्यांना फटका बसलाय। हज आणि उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन जळगाव जिल्हा एकता संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। 7 कोटी रुपये खर्च करून दौंड पंचायत समितीच्या इमारतीचं काम गेल्या 4 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे। नव्या भिंतींना केलेलं प्लास्टरही निघालंय, भिंतींना चिरा गेलाय। या इमारतीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सपशेल दुर्लक्ष केलंय। शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवर नोंद असणाऱ्या शाळाबाह्य मुलांची आकडेवारी लाखात असल्याची माहिती मिळाली आहे। यात छत्रपती संभाजीनगरमधील 58,689 विद्यार्थ्यांपैकी 5,351 विद्यार्थी शाळाबाह्य तर 52,718 मुलांची पुढील वर्गात नोंद नसल्याची बाब समोर आली आहे। यानंतर शाळांना ड्रॉप बॉक्सिंगची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। साताऱ्याच्या लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सव भरवण्यात आलाय। या प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी म्हैस ठेवण्यात आली आहे।
राधा या बुटक्या म्हशीची उंची फक्त 3 फूट तर वजन 314 किलो आहे। या राधाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं। दरम्यान वाशिममध्ये 4 महिलांनी या योजनेचा लाभ सोडलाय। वाशिम जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे। जळगावच्या कांताई धरणातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे। दरम्यान धरणाच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते, त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्यामुळे एरंडोल महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं वाळू माफियांचे रस्ते बंद करण्यात आले। सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या माता रमाईच्या पुतळ्याला विसंगती असल्याचा आरोप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आक्रमक झाली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं असून मूळ प्रतिकृती उभारली जावी अशी मागणी करण्यात आली आहे। बुलढाण्यातील खामगाव बोरी अडगावात शिवनेरी प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। महिला बचत गटाच्या या संघातून वर्षभरात तब्बल 1.5 कोटींची उलाढाल करण्यात आली। यावेळी महिलांनी रोजगारभिमुख उपक्रम राबवण्याची शपथ घेतली। माघी एकादशी निमित्त पंढरपुरात मोठा सोहळा होणार आहे। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना दर्शन रांगेसह चहा, नाश्ता, जेवण, विश्रांती कक्ष या सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत। हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयात जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांनी डफली बजाव आंदोलन केलं। जलजीवन मिशनची कामं अर्धवट असून बोगस कामं झाल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला। दरम्यान 90% काम पूर्ण होऊनही देयकं मिळत नसल्याचा आरोप करत कंत्राटदारांनी आंदोलन केलं। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तहसील कार्यालयाजवळ गेल्या 25 वर्षांपासून 15 कुटुंबांचं वास्तव्य आहे। मात्र आतापर्यंत इथे रस्ते आणि पाण्याच्या सुविधांचा अभाव आहे। या समस्येविरोधात येथील ग्रामस्थांनी आता उपोषणाला सुरुवात केली आहे। आयटक संघटनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडी आणि बालवाडी युनियनच्या सेविकांनी वाशिममधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावं, तसंच सेविकांना पेन्शन लागू करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या मुख्य गेटवर राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली। सरकारनं कंत्राटी कामगारांच्या पगारात 19% वाढ घोषित केली, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कामगार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चोपडा इथल्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलंय। हे आंदोलन करण्यात आलंय। विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महामार्ग अडवलाय। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन नोंदवण्यात आलंय। सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत मराठा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय। सोलापूरच्या मैदगिर्तीतील कन्नड मुलामुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडलाय। निलंबित केलेले मुख्याध्यापक कटिमन्नी यांना सेवेत रुजू करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे।